बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली की प्रत्येक घरामध्ये फरमाईश चालू होते, ती म्हणजेच गरमागरम कुरकुरीत भजी खाण्याची। तर आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या कांदा, पालक किंवा बटाट्याची भजी न बनवता, आता तर स्वीट कॉर्नचा सीझन चालू असल्यामुळे आज आपण या ठिकाणी स्वीट कॉर्न पासून भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर याकरिता मी स्वीट कॉर्नचे दाणे जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याची जाडसर भरड वाटून घ्यायची आहे। या ठिकाणी अजिबात बारीक पेस्ट बनवायची नाही। त्यानंतर एका बाउलमध्ये हे जाडसर वाटलेले स्वीट कॉर्न घ्यायचे आहे आणि त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडर ऐवजी मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचे छोटे तुकडे करून सुद्धा वापरू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, ओवा घातलेला आहे आणि हळद पावडर घातलेली आहे। आणि मेन म्हणजे भजी म्हटलं तर ती भजी जर कुरकुरीत असेल तर खाण्याची मजा वेगळीच असते। याकरिता मी या ठिकाणी भजी कुरकुरीत होण्याकरिता 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर 4 चमचे बेसनचे पीठ घातलेलं आहे आणि हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। जाडसर भरड केलेले स्वीट कॉर्नला हे पीठ अगदी व्यवस्थित चुळून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पीठ भिजवत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण की स्वीट कॉर्नची भरड केल्यामुळे या स्वीट कॉर्नला पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ त्या स्वीट कॉर्नमध्येच भिजवायचं आहे, अजिबात पाणी वापरायचं नाही। त्यानंतर कडकडीत केलेल्या तेलामध्ये ही भजी अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये सोडायची आहेत आणि त्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती फ्लेम मंद करायची आहे, म्हणजेच मंद गॅसवरती खरपूस होईपर्यंत म्हणजेच गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे। आपण या ठिकाणी या भज्याच्या मिश्रणामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा याचा वापर अजिबात केलेला नाही, त्यामुळे ही भजी अजिबात तेलकट होत नाही, तसेच तेल सुद्धा शोषून घेत नाही। तर चला मग मंडळी, तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात या गरमागरम कुरकुरीत भज्यांचा आस्वाद घ्या।